काही महिलांना सासरची बंधनं नको असतात. त्यांना असं वाटतं की आपण काहीही केलं, कसंही चाललं, तरी आपल्याला कोणी बोललं नाही पाहिजे. कोणी हस्तक्षेप नाही केला पाहिजे. आपल्याला पूर्णपणे मोकळेपणा पाहिजे. परंतु तसं नसतं. घरामध्ये मोठ्यांचा आदर हे करावाच लागतो. घराची जबाबदारी सांभाळणं, अंगावरती पुरेसे कपडे घालणं आणि वेळेत घरी येणं, ही जबाबदारी असते आपली. जन्म झाल्यापासून प्रत्येकाला काही नियम असतात. आपण शाळेत जायला लागलो, तर आपण शाळेमध्ये कसंही जाऊ शकत नाही. शाळेचा युनिफॉर्म असतो. तो युनिफॉर्म घालून आपल्याला शाळेमध्ये जाणं बंधनकारक असतं. तसंच वेळेमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करणं, परीक्षा देणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. जिथं आपण कामासाठी जातो, जिथं नोकरी करायला जातो, तिथे आपण कसं जाऊ शकत नाही. त्या ऑफिसचे पण काही नियम असतात. काही ऑफिसमध्ये तर युनिफॉर्म असतो, तो युनिफॉर्म घालून जावं लागतं. काही ठिकाणी फॉर्मल जावं लागतं. कसेही कपडे घालून जाऊ शकत नाही. तसेच वेळेमध्ये जाणं हे बंधनकारक असतं. तसेच नेमून दिलेलं काम आपल्याला वेळेमध्ये करावं लागतं. मनाला वाटेल तसं कुठेही करता येत नाही. तसं तुमच्या सासरीत करता येत नाही. काही नियम हे पाळावेच लागतात आणि ते प्रत्येकासाठी बंधनकारक असतात. आणि ते नियम आपलं पाळणं कर्तव्य असतं. म्हणून सासरच्या नियमाचा प्रत्येक महिलेने आदर केला पाहिजे. खूपच त्रास देत असतील तर गोष्ट वेगळी आहे. त्यांच्या विरोधात तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता. परंतु काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ते आपल्या संस्काराच्या गोष्टी असतात आणि ते संस्कार प्रत्येकामध्ये असले पाहिजेत.